सकल व्रती बडमागी भवभोगनते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा माई इन चिंतत सम सुख जागे जिमी ज्वलन पवन के लागे जब ही जय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने जोवन गृह गोधन नारी हय गय जन आज्ञाकारी इंद्रिय भोग छिन थाई सुरधनु चपला चपलाई सुर असुर खगाधिप जेते मृग जो हरि काल धरेते मणि मंत्र तंत्र बहु होई मरते न बचावे कोई चहुगति दुख जीव बरे है परिवर्तन पंच करे है सब विधि संसार असारा या में सुख नाही लगारा शुभ अशुभ कर्म फल जेते भोगे जिय एक ही देते सुतधारा होय नसीरी सब स्वार्थ गेले बिरी। संसार भगवण्याचं वर्णन चाललंय. म्हणजे कालपर्यंत आम्ही काय घेतलं, 12 भावनांमध्ये अनित्य भावना आणि अशरण भावना सांगितली. कशाला म्हटलं, असं एका कडेला हो की तुम्ही एकामागे एक बसा तुम्ही, म्हणजे त्यांना बसता येईल. तर अनित्य भावना म्हणजे सांगितलं काय, संसारामध्ये प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, त्याला आपण नित्य करायला जातो. म्हणून अनित्यता समजून नित्यतेची भावना करा हे सांगितलं. अशरण भावना काय सांगते, संसारामध्ये शरण कोणी नाही. आणि एक छान घेतलं होतं त्यांनी इथं की भावना कशाला म्हणायचं, असं तुम्ही विचारलं नाही मला. कशाला म्हणायचं भावना, मीच विचारणार. तुम्ही नाही विचारलं म्हणल्यावर तुम्हाला येत आहे. बोला, भावना म्हणजे पोरीचं नाव नाही. भावना म्हणजे काय, विचार. मग विचारच म्हणायचं, 12 विचार म्हणायचे होते. 12 भावना का म्हणल्या, नाही. भावना म्हणजे त्या टाईपनी एक चिंतन आहे, एक त्या ॲक्च्युली कसं आहे माहिती का, म्हणजे म्हटलं त्यांनी एक उदाहरण दिलं की जसं मुलीवर, आपल्या मुलीवर आईचं एक स्नेह भावना असते, एक वात्सल्य भावना, एक प्रेम भावना असते ना, ती भावना तुम्ही जोर जबरदस्ती करता का सहज आहे, समोर बस की भैया, तर कसं म्हणजे त्याला भावना म्हणतात, जे की नॅचरल आहे, जोरून ओढून ताडून नाही, त्याला म्हटलं भावना. तसं म्हटलं तुम्हाला जॉब मिळणार आहे किंवा काय आता समजा प्रमोशन होणार आहे, भावना काय हो, कधी करता, जेव्हा होईल तेव्हा होईल असं. निरंतर भावना चालू आहे ना ती, कधी मिळणार कधी मिळणार, त्याला म्हणायचं. जी सहज असते त्याला भावना म्हणतात. करता का नाही भावना अशी, नाही भावना केल्याने पैसा मिळत नाही, तसं नुसतं भाव केलं तरी सुद्धा मोक्ष मिळणार नाही, पुरुषार्थ करावा लागतो त्याच्यासाठी. त्यानुसार आपलं चिंतन पाहिजे, तसं अनुभवन पाहिजे, तर त्याला त्या भावनेचं फळ आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की जसं वैराग्य भावना म्हणतात, कशाला म्हणतात, जे की असे आहेत काव्य अनेक, ज्याच्यामध्ये की ते जर 2 लाईन म्हटले तर त्याच्यातून आपल्याला वैराग्याची प्रेरणा मिळते, त्याला म्हटलं वैराग्य भावना. तसं इथं ह्या 12 भावना, प्रत्येक भावनेमधून तुम्हाला आत्मा दाखवायचं आहे. अनित्य भावना जरी दाखवली तरी सुद्धा अनित्य स्वरूप नाही दाखवायचं आहे,
तर ते अनित्य समजून तुम्हाला आत्मा दाखवायचा आहे. तर त्यामध्ये त्यांनी उदाहरण काय घेतलं की पर्याय असते ती क्षणिक असते, बरोबर. द्रव्य आहे ते शाश्वत आहे, पर्याय क्षणिक आहे. कशाला म्हणायचं पर्याय? पर्याय म्हणजे अवस्था, चेंजेस जे काय होते ते समजते ना. तर त्याच्यात काय म्हटलं, सगळ्या लोकांना सुखी बनायचं आहे. सगळे जीव आहेत संसारामध्ये, त्यांना सुख पाहिजे. पाहिजे का नाही सुख? कसं पाहिजे? कशात सुख आहे सांग? मस्त फिरायला मिळालं तर सुख, मस्त खायला मिळालं तर सुख. मग खातच बसायचं का, सोडायचं ते? सुख आहे का नाही त्याच्यामध्ये? काय आवडते? काय खायला आवडते? प्रार्थना काय करते मम्मी स्पेशल? आठवायला लागली. मग समज तुला लाडू आवडते, तर लाडू तू किती खाल्ल्यावर तुला सुख येत आहे ना, मग ते खातच राहायला पाहिजे. राहते ना असं का नाही? का एक सॅच्युरेशन येतं ना तुम्हाला, का बास का वाटतंय मग? होय ना, मग खायचं नाही आता. म्हणजे खात असताना आपल्याला वाटतं की सुख त्यातून येते. कशातून येतं सुख? जर त्यातून येत असतं तर मला लाडू आवडत नाही आणि मी खायला लागलं त्यातून मला पण यायला पाहिजे सुख, बरोबर. मला येत नाही. मग जसं कारल्याची भाजी छान असते का नाही, मग त्यातून दुःख येतं का? जर ती दुःख येतं म्हटलं तर सगळ्याला दुःख द्यायला पाहिजे. ते म्हणजे कुठली वस्तू सुख आणि दुःख देणारी नसते. काय सांगितलं की प्रत्येक पर्याय नश्वर आहे, नष्ट होणार आहे, बदलणार आहे. लाडू खातोय आपण, ते खात असताना त्याच्यातून सुख येते, वाटते, पण पर्याय संपली की थोडा वेळ येणार, पण एक सॅच्युरेशन आलं की बास म्हणणार. 4 लाडू 5 लाडू खाल्ल्यावर आता नको म्हणणार आपण. मग म्हणलं काय की पर्याय सुख देणारी नसते. पर्यायात सुख भोगता तुम्ही, पण ती पर्याय कायम राहावी हा विचार केला तर राहणार नाही. म्हणून सांगितलं की पर्यायाला तुम्ही गौण करता. जेव्हा आपण सुख भोगता ना त्यावेळेस पर्यायाला गौण करता आणि जे नित्य आहे, शाश्वत आहे ना, त्याला भोगता. म्हणून तुम्ही आज सांगू शकता की लाडू मला आवडतो, तो लाडू आवडला असं नाही म्हणत तुम्ही. काय म्हणता? म्हणजे शाश्वत बघताय ना की ती वस्तू असं म्हणा. पण जाऊ दे, हे पण स्थूल उदाहरण झालं कारण लाडू सुद्धा एक पर्याय आहे. मग त्यांनी काय उदाहरण दिलं की कुठलीही पर्याय असू दे, तिकडं जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर तुम्ही आनंद भोगू शकता. जसं म्हटलं, आज त्याला तुम्ही घेतलं मांडीवर आणि तिने रागाला की समजा तुम्हाला मारती आहे, काय करते, काय काय करत असेल सगळं, तर मग त्यावेळेस तुम्हाला किती वाटतं की नको मला मुलगी, किंवा तिने माझ्याजवळ यायला नको, तिच्याशी मला प्रेम नाही करायचं, किती वाटतं? जाऊ दे, पोरगी माझीच आहे. लगेच काय केलं आपण? ती पर्याय तिचीच होती की नाही, पर्यायाला सोडलो, ते द्रव्य बघतोय, त्या शाश्वतला बघतोय, त्यामुळं त्याच्यातून आनंद वाटतो, ते दुःखाचं कारण नाही वाटत. म्हणून तसं त्यांनी उदाहरण दिलं की लग्न झालं काय मेन भैया एका मुलाचं रे, आणि काय म्हटले की बायको, नवरा बायको सुंदर दिसायला, आयुष्यदर्शी, आणि मग थोड्या दिवसांनी समज 4 वर्ष 10 वर्षांनी सुंदरता कमी होती ना, होती ना का नाही होत? मला नाही माहिती. म्हणजे मग आता सांग, पत्नी कमी सुंदर दिसायला लागली, पती काय करतो? मला सुंदरच बायको पाहिजे म्हटल्यावर ती असलेली बायको काय सोडून देणार काय? मग त्या पतीची पण काही सुंदरता राहिलेली नसते तशी. मग पत्नी काय करते हो? म्हणजे पर्याय गौण करतात. कसलीही असू दे म्हणा. म्हणजे तिथं काय केलं आपण, ती दृष्टी बदलली ना, पर्यायाकडे बघितलं तर दुःख आहे आणि तेच शाश्वततेकडे बघितलं तर ते माझं आहे. आणि म्हटलं ना, त्यात असुंदर दिसतच नाही. जेव्हा तुम्हाला ती गोष्ट आवडती ना त्यावेळेस ती असुंदर नाही दिसत, सुंदरच दिसते, भलेही तिची सुंदरता कमी झालेली असेल तरी सुद्धा. म्हणजे ते जसं आरशात बघताना तुम्हाला छान दिसतं का नाही तुम्ही? हो म्हणते आरशात बघू जाणार नाही येताना का नाही? मग कुठलाही कुरूप जरी व्यक्ती असले तरी तो काय करतो? मी सुंदर दिसतोय हेच बघतो. तुमची दृष्टी कशी का असे ना, पण त्यांनी बघताना स्वतःला सुंदर बघतो. मग म्हणून म्हणायचे की जी गोष्ट आपल्याला प्रिय असते त्याच्यामध्ये असुंदरता भासित होत नाही, सगळं सुंदर वाटतं. काय सांगितलं मग की पर्यायाला गौण केलं तरच सुखी होऊ शकतो, नाही तर नाही.
अजून एक उदाहरण दिलं त्यांनी की एक मुलगा आहे आणि तो काय म्हणाला एका पंडितजींना की मला जी बायको मिळाली ना ती खूप चांगली आहे, असं तो पंडितजींना एक्सप्लेन करून सांगत होता बरं का. आणि पंडितजी म्हणजे या काळातले, काय चतुर्थ काळातले नाही, पोरगा पण याच काळातलं होता, पोरगी पण याच काळातली. मग पंडितजी काय म्हणाले, ज्ञानी होते ते म्हणाले चांगली पोरगी काय असते हो, माहिती का चांगली पोरगी काय असते, मी बघताय सगळे. तर त्यांनी सांगितलं की आज मुलगी कुठली पण चांगली अशी नाही आहे, जशी चांगली सीता होती, जशी चांगली कोण होते हो, अंजना, सगळे सती जे होते ते सगळे चांगले होते, तसे आज कोण आहेत का, संयम आहेत काय, बघितलंय काय. तर पंडितजींनी सांगितलं काय, म्हणले चांगली तुम्ही म्हणताय ना त्यातनं फक्त वाईट गुण किंवा काय म्हणतात तिचे जे काय ड्रॉबॅक्स असतील ना त्याला गौण केलंय म्हणून तुम्हाला चांगली दिसते बस. म्हणजे काय म्हणायचं, 4 गुण चांगले 2 गुण वाईट आहेत तिच्यात, पण तुम्ही काय करताय हो, फोकस केले चांगल्यावर, त्याला चांगली म्हणताय. म्हणून त्यांनी काय सांगितलं की पंडितजी मला खूप चांगली मुलगी मिळाली. पंडितजी म्हणाले अरे सर्वात चांगली असती ती तर तुला पसंतच केलं नसतं. म्हणजे तू चांगला आहे काय असं सांगायचं होतं त्याला, कारण तुम्ही जसं ती सीता नाही आहे तसं तुम्ही, मग तुम्हाला सीताच पाहिजे असती, पण राम बनायचं नसतं कोणाला, हे सांगितलं त्यांनी त्याच्यातून. म्हणून म्हटलं की तुमची दृष्टी कशावर गेली आहे त्याच्यानुसार ते चांगलं आणि वाईट दिसणार आहे. शुद्ध खानपानवाली, सगळं धर्मानुकूल अनुसरण करणारी, चतुर्थकालीन जे काय अशा सती किंवा त्या मुली होत्या ना त्यांना चांगलं म्हटलं तर योग्य होतं. पण आत्ताच्या मुलींमध्ये निगेटिव्ह पर्याय गौण केल्याशिवाय तुम्हाला चांगलं दिसणार नाही. असंच बघितलं ना, काय बघितलं हो काव्या, त्यांनी काय बघितलं विचारले. म्हणजे तुम्हाला शाश्वतता बघावी लागणार आहे, जे क्षणिक आहे अनित्य आहे त्याला गौण करावं लागतं, तर तिथं ध्रुव आणि काय म्हणतात यथार्थ ज्ञान होणार, अन्यथा नाही. म्हणून त्यांनी ध्रुव आत्म्याच्या काही पर्यायांना गौण केला तरच सांगितलं की आत्म्याचं दर्शन होणार. म्हणजे आपल्यामध्ये काय म्हणतो आपण की जाणं म्हटल्यावर कसं शक्य आहे, आता का नाही शक्य हो, संयम का नाही शक्य, जाणू शकतो का नाही आपण आत्म्याला, हो म्हणा की, किती टेन्शन घेतलं तेव्हा. जाणू शकतो पण जाणत नाहीये किंवा तसं आपण पुरुषार्थ केला नाहीये अजून. मग का नाही, तर आपल्याला वाटतं की मी विभाव करतोय, मी रागद्वेष करतोय, मी संसार करतोय. हे काय झालं तुमचं बघणं, पर्यायाकडून बघितलं. पण शाश्वतता जिथं दृष्टीत आली ना तर तिथंही पर्याय गौण होणार. आणि मग भलेही सगळे राम नव्हते का हो करत, राम कोण होते, रामशाही सम्यक दृष्टी होते की नाही. मग सीता जेव्हा पळवली गेली, सीतेला जेव्हा पळवलं रावणाने, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सम्यक दृष्टी, शाही सम्यक दृष्टी असताना सुद्धा रडले, किती जोरजोरात रडले. आणि कोणाला विचारलं, जाऊन झाडांना विचारलं, पक्ष्यांना विचारलं, सांगणारे होते का ते, मग वेडे होते का ते. म्हणजे पर्याय अशी येईल कोणाची, म्हणून काय ते तसे झाले असा नसतो अर्थ. त्याच्यातून भाव हा काढायचा आहे की पर्यायामध्ये विभाव होतील तुमच्याकडून, पण म्हणून सम्यक दर्शन नष्ट होतं किंवा मी सम्यक्त्वाला प्राप्त होऊ शकत नाही असं नाही. म्हणून पुरुषार्थ एवढा करायचा की मी सगळं करत असताना सुद्धा त्याच्यापासून भिन्न जाणणार आहे. स्त्री असू दे नाही तर पुरुष असू देत, सगळं कार्य तुम्ही सोडून देणार नाहीये, पण ते करत असताना पण मी जाणतोय हा भाव पाहिजे. काय म्हणते दर्शन, काय म्हणते, मी काय म्हटलं करतो तसं. रोटली करताना काय करतो, रोटली कशी झाली, चांगली वाटली का नाही, चांगली लागणार की नाही मी केलेली डिश, इकडं लक्ष आहे ना. मी करतोय, करणारा नाहीये, जाणतोय, हे कुठं जाणतो आपण, विसरून जातो त्यावेळेस. धन कमवताना काय करतो, पगार झाला आज मोजायला लागलाय तुम्ही, नाही तुम्हाला काय मोजायची फॅसिलिटीज नाही, आता सगळं ऑनलाईन असल्यामुळं काय करता. पण असेल की काय तर त्याच्यामध्ये काउंटिंग वगैरे किंवा काय
आकडे बघायचे असतील. कमी जास्त कमी जास्त बरोबर. मग त्याचं टेन्शन असतं नाही, कमी झालं तर जास्त झालं तर आनंद असते. पण मला म्हणायचं ते करत असताना विसरून जातो ना मी कोण आहे हो. मी पैसे कमवले इकडं दृष्टी जाती करतापणा येतो त्याच्यामध्ये, मग तिथं मी जाणतो हे विसरून जातो. म्हणून सांगतात की त्याचं भाववासन सतत राहावं. तुम्ही काम करताय लॅपटॉपवर समजा, त्यावेळेस चालू राहणं अवघड आहे का आपल्यासाठी? दुकानात बसल्यावर किती अवघड आहे भैया? संयम काय ईशान? म्हणजे व्ह्यू बदलायचं आहे हो फक्त. जसं सांगितलं ना ती मांजर असती, मांजर काय करते माहिती का? तिला जर पिल्लूला उचलायचं असेल, दुसरीकडे न्यायचं असेल, ती कशी उचलणार? आपण हाताने उचलतो, ती कशी उचलणार? दातातूनच उचलती. मग ते पिल्लाला पण दातात उचलती आणि तिच्या भक्ष्याला पण दातातच धरती. मग कसं काय तिचं पिल्लू मरत नाही? क्यों? पकड में फेर है म्हणतात त्याला. म्हणजे शेवटी धरायचं पण पद्धत असती एक. जसं तिने भक्ष्याला धरती तसं त्या पिल्लाला धरत नाही. तसंच आपल्याला पण काय करायचंय, पकडायचंय आपल्या विषयाला. आपण काय करतो, जसं बाहेरच्या विषयाला धरतो तसं स्वतःला नाही धरत, स्वतःला जाणत नाही. त्यामुळे आपल्याला आत्मा दिसत नाही. कधी असं प्रॅक्टिकली करतो का विचार की मी आत्मा आहे, मी हे करणारा नाही आहे? कधी केलं? सिरियसली मी विचारते असं तुम्हाला. मी काल सांगितलं होतं प्रयोग करा, काय केलं प्रज्वल? केलं का? असं अनुभवलं का आपण की जे पण करत असेल, जेव्हा पण जाऊ ते दिवसभर नाही आठवत आपल्याला, कधीतरी एक क्षण असा असेल की जिथं आपण कॉन्सन्ट्रेट करू शकतो, करायला पाहिजे. झोपल्यावर तर जाऊ ते विचार करू शकतो की दुसरं काय काम करायचं नाही आहे. झोपलोय तरी सुद्धा माझा कारखाना चालू आहे की नाही आतमध्ये, कशाचा? जाणणं जाणणं जाणणं. कोमात गेलेला जाणतो का नाही जाणत? कोणाला माहिती, कोण बघितलंय? तर जाण्याचं कार्य कोणाचंही बंद होत नाही. म्हणून आम्हा काय सांगतात, जरी तो कोमात गेला तरी त्याला संबोधन करा, जेणेकरून की चेतना ग्रहण करायचं कार्य करते. भले रिॲक्ट नाही करू शकत तो, त्याची शक्ती नाही आहे शरीराची, पण ग्रहण करायचं कार्य चालू आहे. त्यामुळे त्याच्यातून जरी तो मेला पुढे गेला तरी सुद्धा ते संस्कार घेऊन जाऊ शकतो. म्हणून सांगितलं की अनित्यतेकडे दृष्टी ठेवू नका, तर नित्यता बघा. पुढं सांगितलं अशरण भावना बघितली आपण. त्याच्यामध्ये काय घेतलं होतं, जो सुविधांमध्ये शरण बघायला जातो. सुविधा म्हणजे फॅसिलिटीज. तुम्ही जेव्हा आपण जॉब करता पहिला काय बघितलं, काय फॅसिलिटीज देणार. म्हणजे जो त्या सुविधांना शरण मानतो किंवा त्याच्यातून सुख मानतो तो त्यात अडकतो. ते नाही मिळालं तर त्याने मला दुःख, मिळालं तर सुख. म्हणजे ही त्याच्यातली अडकलेली भावना आहे ना. म्हणजे काय सांगायचं की शरण जो सुविधांना मानतो तो बहिर्दृष्टी राहतो, म्हणजे मिथ्यादृष्टी राहतो. त्यामुळं म्हणले की 4 गतीचे जीव आहेत ना. कुठले 4 गती? कुठल्या प्रार्थना? मनुष्यगती, देवगती, नरकगती, तिर्यंच गती. माहिती आहेत? मुंबईत आहेत का 4 गती? आहेत की? प्रश्न पडला तिला. घरात फक्त मनुष्यगतीचेच आहेत. पशु आहेत की नाही रस्त्यावर? कुत्रा, मांजर, बघितलं ना, पक्षी, हे सगळे तिर्यंच गती म्हणायचं. आणि देवगतीचे जीव ऊर्ध्वलोकात असतात, नरगतीचे जीव कुठे असतात? अधोलोकामध्ये. तर 4 गतीमध्ये मॅक्झिमम सम्यक दृष्टी, सगळ्यांची संख्या फिक्स असते माहिती का? सम्यक दृष्टी जीवांची संख्या फिक्स्ड असते. मग मनुष्यांमध्ये असायलाच मनुष्य थोडे आहेत बाकीचे 3 गतींच्या कंपॅरेटिव्ह. तर खूप कमी जीव त्यातले सम्यक दृष्टी आहेत. आणि देव, नारकी आणि तिर्यंचांमध्ये असंख्यात जीव सम्यक दृष्टी आहेत. का बरं? कारण ते फॅसिलिटीज बघत नाहीत. तुम्ही मनुष्य काय करताय, जे काही मिळतंय ना त्याच्यामध्ये अडकतो आणि ते त्यातून आनंद भोगायला जातो. पण तिर्यंचे काय करतात, तो काही मिळू दे नाही मिळू दे ते आपलं लाईफ चालू ठेवलेत. त्याच्यात ते असं तुमच्या सगळं फ्रस्ट्रेशन आलं, त्यांना काहीतरी स्ट्रेस आलं, असलं काय नसतंय. हां माहिती आहे रे भैया, आम्हाला माहिती आहे. म्हणजे ॲटलिस्ट मनुष्यांसारखं तरी त्यांचं लाईफ नाही आहे. मग असं काही काय सांगितलं माहिती का जयश्री काकींनी? कशाला म्हणतात स्ट्रेस? कोण होतं माझ्याबरोबर? अक्का होतं.
स्ट्रेस म्हणजे काय? एक त्यांनी डेफिनेशन सांगितली बरं का छान. स्ट्रेस म्हणजे एखादी डिसिजन आपण घेऊ शकतो पण घेत नाही तेव्हा स्ट्रेस येतो. त्यांनी काय सांगितलं? स्ट्रेस म्हणजे आपल्या हातात द डिस्टन्स बिटवीन रियालिटी अँड एक्सपेक्टेशन्स. म्हणजे काय सांगितलं? जे डिफरन्स म्हणले का डिस्टन्स म्हणले असं काहीतरी, की जे रियालिटी आहे आणि जे तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत त्याच्यामधलं जे काय आहे ना त्याला म्हटलं स्ट्रेस. मग ते जेवढं एक्सपेक्टेशन कमी तेवढं स्ट्रेस कमी. उलट सांगा, तुला जास्त दिसतंय. आणि नो एक्सपेक्टेशन नो स्ट्रेस. म्हणजे आपण काय करतोय, कसं जगतोय, स्ट्रेसमध्ये का जगतोय हे सांगितलं त्यांनी. आहे का स्ट्रेस पुण्यात? पुण्यात आहे का इथं आहे आपल्यात? म्हणून ते नको ते सांगायला. नो स्ट्रेस म्हणजे तेवढं सुखी आयुष्य जगू शकतो आपण, त्याच्याशिवाय नाही. म्हणून त्यांनी सांगितलं जो सुविधांमध्ये शरण शोधतो तो मिथ्यात्वाला जास्त प्राप्त होतो, आणि याच्या उलट जो स्वभावामध्ये शरण शोधतो असे ते असंख्यात तिर्यंच देव आणि नारकी सम्यक दृष्टी जास्त आहेत. मनुष्यांपेक्षा सुद्धा अनेक पटीने देव, नारकी सुद्धा 7व्या नरकापर्यंतची नारकी सुद्धा मॅक्झिमम नारकी सम्यक दृष्टी आहेत. तिर्यंच तुमच्यापेक्षा अधिक तिर्यंच सम्यक दृष्टी आहेत. माहिती का? असं बघून तरी वाचून तरी आपल्याला वाटावं की ते करू शकतात, मी का नाही करू शकत. म्हणून तरी जीवानी स्वतःकडे वळायला पाहिजे. ते कुत्रा मांजर जाणू शकतात मी जीव आहे, सगळ्या शरीरापासून भिन्न आहे वगैरे, तर मी का नाही जाणू शकत हो? म्हणजे मला पुरुषार्थ करायला पाहिजे, करू शकतो मी. ह्याच्यासाठी सांगितलं. ठीक आहे, तर संसार भावना बघत होतो आपण. त्या ह्याच्यात दुःखमय निरर्थक मलिन जो संपूर्णतः निसारने जग जालमय गतिचार में संसरण ही संसार है. भ्रम रोग वश भव भव भ्रमण संसार का आधार है. संयोग जाचित वृत्तियां ही वस्तुतः संसार है. काय सांगा? दुःखमय निरर्थक मलिन जो संपूर्णतः निस्सार है. कसा आहे संसार हे सांगायला. संसार भावना काय करायची आता? जसं शरण म्हणजे मला कोण शरण नाही हे सांगितलं. संसार भावना काय करायची? का करायची संसार भावना? संसार म्हणजे काय समजण्यासाठी आणि त्याच्यातून सारभूत काय आहे हे समजण्यासाठी. संसार कशाला म्हणायचो? आस्था. संसार कशाला म्हणायचं ताई? संसार कशाला म्हणायचं? मिरेन. म्हणजे आपल्याला वाटतं की संसार म्हणजे 4 भिंती, नवरा बायको, पोरं, पैसा, खाणं पिणं, ह्याला संसार नाही म्हणत आहे. ते सांगत संसार कशाला म्हणायचं. तर त्यांनी घेतलंय काय? दुःखमय. कसं आहे संसाराचं स्वरूप? दुःखमय आहे, निरर्थक आहे. काय म्हणते महेंद्रया? कसा आहे संसार? सगळ्यांना बरं का, त्यालाच नाही. दुःखमय आहे, निरर्थक आहे, फक्त टार्गेट त्याला करते. माहिती आहे मला. म्हणून जो संपूर्णतः निस्सार आहे, त्याच्यामध्ये सारभूत काही नाही. जग जालमय गती 4 में संसरण ही संसार आहे. 4 गतीमध्ये फक्त फिरत राहतो आपण. माहितीये का? एका गतीत दुःख सुख मिळालं नाही की दुसऱ्या गतीत जाऊन बघायचं. एका घरात नाही मिळालं तर दुसऱ्या घरात जातो. एका गावात नाही मिळालं तर गाव बदलतो. आला की नाही तुम्ही इथं? का आलाय सांग? सुख मिळवायला, हो का नाही? का आलाय? का बेळगावमध्ये सुख नाही आहे? सुख बाहेर कुठं नाही आहे, इथं सुद्धा नाही आहे. सुख आहे कुठं? तिथं बघा तर मिळणार आहे. मग तेव्हा तो आत्मा कुठंही असू देत, भलेही नरकात असला तरी 7व्या नरकातला आत्मा सुद्धा सुखी असू शकतो. तर म्हणून सांगतायत काय? संसार म्हणजे 4 गतीमध्ये संसरण, फिरणं. का फिरतो? भ्रमरोग वश भव भव भ्रमण संसार का आधार है. भ्रम आहे. कसला भ्रम आहे? होय होय. ऋषभ, काय भ्रम आहे? भ्रम काय?
बाकी एकच आहे. काय प्रज्वल? भ्रम कुठला आहे? संयम. दुसरा संयम. ऋत्विक, भ्रम कुठला आहे? भ्रम आपल्याला भ्रम आहे माहितीये का पहिल्यांदा? करेक्ट. ह्याला म्हणायचं भ्रम. म्हणजे पहिल्यांदा नीव चुकीची आहे. काय म्हणायचं तुम्हाला? पाया आहे ना संसाराचा तोच चुकीचा आहे की हे शरीर म्हणजे मी आहे आणि मग त्याच्यावर उभारलाय संसार सगळा. हे मी, मग ह्याचं कोण? प्रिय अप्रिय, इष्ट अनिष्ट, हे सगळं ह्याच्या आधारावर सगळं. म्हणून सांगते की तो भ्रमच संसाराचा आधार आहे. संयोग ज्या चिदवृत्ती आहे वस्तुतः संसार आहे. जे कोणी जवळ आले त्याला चांगलं म्हणतो, वाईट म्हणतो. हे संयोगज भावच संसार आहे. कोणाविषयी काय भाव करतो? बॉस भेटले समजा, जाता का नाही पुण्याला? तुम्हाला इथंच असते का सगळं? जावं लागतंय ना. गेल्यावर तिथं समजा बॉस भेटल्यावर आनंद वाटते का नाही ते सांगा. जाऊ दे. मॅनेजर आला, हा काय काय नाही काय चांगले असते तो बॉस पण असतात ना. हा म्हणजे ते भेटल्यावर आनंद, नाही भेटले तर किंवा उगीच भेटले असे भाव. संयोगाचे जे भाव करताना तर ते जाऊ दे. मित्र भेटले गेल्यावर पुण्याला तुमचे गोड, किती आनंद हो. म्हणजे एकाला भेटल्यावर आनंद, एकाला भेटल्यावर दुःख. हे संयोगच भाव म्हणजे संसार आहे. म्हणजे हे परिणाम घेऊन परत आपण फिरत राहणार आहे. पुन्हा पुन्हा ते भेटत राहणार आहे तुम्हाला. जसं समजा तुम्ही ट्रेनमधनं ये जा करता किंवा काय प्रवासामध्ये असताना कोण अनोळखी लोक भेटतात तुम्हाला, त्यांच्याविषयी किती संयोगज भाव होता तो. जर ओळख नसेल तर कोण कुठला कशाला काय. म्हणजे त्यांच्याविषयी जशी आपली विरक्ती असते तसं आपण इतरां जे कोणी परिचित आहेत त्यांच्याविषयी नाही आपल्या परिणामांमध्ये. त्याच्यामुळं संसाराचा तो आधार आहे आणि त्याच्यामुळं भ्रमण आहे. काय समजलं? उदाहरण सांग. काय समजलं? घरी गेल्यावर आई वडील भेटले, किती आनंद झाला सांग. आणि तेच गेल्यावर तर सासू सासरे भेटले अनएक्सपेक्टेड. आम्हा सांगतात की माहेरचे लोक येणार होते आणि दारात गाडी उभारली, किती आनंद झाला माहेरचे लोक म्हणला. पण गाडी कुठली होती म्हणे? सासरचीच होती. काय झालं? सुख का दुःख? म्हणजे कशातून सुख मानतो हे असलेलाच भ्रम म्हणायचं. आणि तोच आधार आहे संसाराचा. म्हणून तिथं जेवढं त्या ज्ञानात शक्ती येणार ना तेवढं तुम्ही समता ठेवू शकता. कोणीही असू देत, शेवटी आहेत रिलेशनमध्ये एवढंच. त्यांच्याविषयी न इष्ट परिणाम ना अनिष्ट परिणाम. त्याच्यासाठी ज्ञानात शक्ती पाहिजे. म्हणजे भेद होणार नाही कोणामध्ये. चांगला आणि वाईट असे भेद ज्यांच्यामध्ये करतात ते भेद नष्ट होण्यासाठी ज्ञानाची शक्ती वाढवायला पाहिजे. संयोग हो अनुकूल फिर भी सुख नहीं संसार में. संयोग को संसार में सुख रहे बस व्यवहार में. दुर्गंध है चिदवृत्तिया संयोग ही जग बंधने. निजात्मा बस एक ही आनंद का रसबंध है. करा ट्रांसलेशन. संयोग हो अनुकूल फिर भी सुख नहीं संसार में. समजलं सगळं? सांग भैया काय सांगितलंय? संसारात म्हणा 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 संसारात म्हणा म्हणा सुख नाही. हेच सांगायला लागले. ज्याला तुम्ही आवडतं म्हणता ना तेच मोठं संसाराचं कारण आहे. तेच जास्त तुम्हाला भ्रमण करवणारं आहे. म्हणून गोड आवडतं नाही आणि आवडतं नाही. म्हणून काय सांगितलं? संयोग हो अनुकूल फिर भी. त्या अनुकूलतेमध्ये तुम्हाला सुख वाटतंय पण ते सुख देणारं नाही. संयोग को संसार में सुख कहे बस व्यवहार में. मला सुख झालं तुम्ही भेटलात. माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे हे संयोग सुद्धा सांगितलं की फक्त व्यवहारात म्हणलं जाईल सुख झालं म्हणून, पण मान्यतेत ज्यांनी धरलं की हे भेटले म्हणून मला सुख झालं, हे मिळालं म्हणून मला सुख झालं, तर त्याला
दुःखाचंच ते सगळ्यात मोठं कारण ठरणार. दुःख द्वंद्व है चित्तवृत्ती या संयोग ही जगफंद है. तर ट्रान्सलेशन संयम. चित्तवृत्ती म्हणजे परिणाम आपले. दुःख द्वंद्व सगळं हेच आहे, संयोगच सगळ्या जगफंदाचं कारण. चित्तवृत्ती म्हणजे जीवाचे परिणाम, हेच दुःख आहे, द्वंद्व आहे. हे करू का ते करू, म्हणजे सुख आहे का दुःख आहे, हे काय म्हणतात त्याच्यामध्ये झुलत राहणं ना, ह्याला म्हणायचं द्वंद्व. हे करू का ते करू, हे चांगलं का वाईट, जाऊ का नको, राहू का नको, काय काय विचार, राहू का नको, जाऊ का, म्हणजे द्वंद्व आहे तिथं. संयोग द्विधा. बरोबर. ही बायको करू का ती करू, म्हणजे हे सगळ्यात मोठं द्वंद्व असते. विचार महिला. संयोग ही जगफंद आहे, म्हणजे संयोगच फंद आहे तुमच्यासाठी. त्या संयोगात जो अडकणार तो फंद्यात लटकणारच. निज आत्मा बस एक ही आनंद का रसकंद है. आत्माच एक असा आहे जो आनंदाचा रसकंद आहे. मग बाहेर संयोग असू दे नाही तर नसू दे, तरी पण तिथं तो सुख भोगतो. म्हणून काय सांगितलं होतं की एक राजा, एक साधू होते आणि त्यांचे 2 चेले होते. तर ते प्रवास करत करत एका नगरामध्ये गेले आणि त्या नगरातलं काय माहीत नव्हतं त्यांना, अनोळखी नगर होतं म्हटल्यावर, सुंदर दिसलं नगर म्हटल्यावर ते साधू बाहेर थांबले आणि त्या चेल्यांना सांगितलं जाऊन नगरामध्ये बघून या आणि भिक्षा घेऊन या खायला. मग ते गेले 2 जण, त्यांच्याकडे काय सिक्के दिले होते थोडेफार असं तेवढंच. मग ते जाऊन भिक्षा मागून आणायचं होतं त्यांना. ते नगरात गेले आणि त्यांनी विचारलं, काय ते मिठाईचे दुकानं होते तिथं, काय काय खायचं वगैरे वस्तू होत्या. मग त्यांनी विचारलं हे कितीला आहे, ते कितीला आहे. तर त्यांनी सांगितलं 1%. जे काही मिठाई विचारली ना तेव्हाचं काय असेल ते करन्सी 1%ला. दुसऱ्या दुकानात गेला, तिथं विचारलं ते भाजी कितीला, ते कापडं कितीला, ते काय दागिने असतील, सगळ्याला त्यांनी काय सांगितलं 1%. ते चेल्याला समजे ना, म्हटलं काय नक्की काय घोल काय, म्हणजे सगळं 1%ला. मग त्यांनी विचारलं असलं कसलं, म्हणलं कुठल्या नगरीचं नाव काय आहे हे. त्यांनी सांगितलं अंधेर नगरी. मग राजांनीच असं रूल काढलेलं आहे की जे काय असेल ते सगळं टक्केसेल. तर त्यांनी काय सांगितलं, त्याला इतका आनंद झाला आणि ते खादाड होता शिष्य. त्याला म्हटला की माझ्याकडे तर 5 सिक्के आहेत, त्याच्यामध्ये भरपूर येत असणार टक्के बरं का बहुतेक. तर तो म्हटला की मला भरपूर मिठाई मिळणार. त्यांनी आपलं जेवढं येतं ते सगळं घेतलं आणि गेला गुरूंकडं. तर दुसरा चेला पण फिरून आला, त्याला पण सगळं ते कळलं आणि तो पण गुरूंना सांगतोय की म्हटलं अजब नगरी आहे म्हटला. तर तो जो खादाड होता ना तो म्हटला की अंधेर नगरी, चौपट राजा, टकासेर भाजी, टकासेर खाजा. म्हटला सगळं किती छान आहे म्हटलं, आपल्यासाठी इथं राहणं फार चांगलं आहे म्हटलं, आपलं खाणं पिणं छान होईल, नगरी पण छान आहे, राहू म्हटलं इथं, काय जायचं का. मग ते असं ऐकलं की गुरु म्हणले या नगरात 1 मिनिट पण नाही थांबायचं, लगेच चला इथं. ते खादाडला पाय उचले ना, ते म्हटलं काय झालं असं. म्हटलं सगळं तर चांगलं आहे, लोक किती चांगले आहेत, व्यवस्थित बोलले, सगळं चांगलं आहे, राजा चांगला आहे, पैसा जात नाही, आपल्याला खायला प्यायला व्यवस्थित मिळत आहे, म्हटलं राहू इथं. गुरु म्हणले अशा नगरीमध्ये 1 क्षण जरी राहिलं तरी सुद्धा कधी कुठलं संकट येईल सांगता येणार नाही. पण ते काय त्या शिष्याला पटेना. मग तो म्हणाला की मी जाणार नाही, तुम्हाला जायचं असं तर जावा. पण ते गुरु जरीसपर्यंत त्याला सांगितले की तू आत्ता माझं ऐक नाही तर तुला पश्चाताप होईल, तरी सुद्धा शिष्य कसे असतात, मला पाहिजे तेच मी करणार. मग ते नाही म्हटला मी नाही येणार. आणि ते ठीक आहे म्हटले गुरु, आता काय जबरदस्ती नाही करू शकणार. पण जाताना त्यांनी 1 वाक्य म्हणले, तुझ्यावर जेव्हा केव्हा संकट येणार तेव्हा तू मला आठवण कर, मी येतो तुझ्या मदतीला. मग ठीक आहे म्हटला तो. हे गेले 2 शिष्य आणि गुरु, आणि तो चेला गेला गावामध्ये. आणि त्याला जे भरपूर मिठाई वगैरे आणला होता ना, खात बसला. ते रोज दिवस रात्र तेच करायचा. काय जाऊन तेवढं काय मिळाले असतील ते, भिक्षा मिळाली ते खायचं, किंवा त्याकडे जे काही पैसा आला तर त्याच्यातून मिठाई खायची त्याला शौक जास्त. आणि नेमकं काय झालं, एक दिवस राज दरबारमध्ये एक मनुष्य आला
आणि त्यांनी सांगितलं की राजाकडं एक केस सॉल्व करायला आला होता. राजाला सांगितलं की माझी बकरी जिथं बांधली होती तर तिथं बाजूच्याची भिंत त्याच्यावर पडली आणि ती बकरी मेली. म्हणला त्या बाजूच्याला तुम्ही शिक्षा करा, मला न्याय द्या. मग तो राजा म्हणाला की कोण आहे तो बाजूचा, त्याला पकडून आणा. मग त्याला पकडून आणलं. मग तो म्हणला माझी काही चूक नाही आहे. म्हणला ते ज्यांनी बांधलं त्यांनी खराब सिमेंट वापरलं असेल असं आणि त्याच्यामुळं पडली ती. मग ते बरोबर आहे, तुझं काही दोष नाही, त्या बांधणाऱ्याला पकडून आणा. मग ते पकडून आणलं त्याला. म्हणले तू भिंत अशी बांधली म्हणून त्याची बकरी मेली, तुला शिक्षा करायला पाहिजे. मग तो म्हणला माझं काही दोष नाही आहे. म्हणला मी तर व्यवस्थित सगळं काम केलं होतं, ज्यांनी पाणी घातलं ना त्याचा दोष होता. त्यांनी खूप पाणी घातलं असेल तर ते सिमेंट काय असं झालं असेल पातळ किंवा काय म्हणून त्याच्यामुळं ती पडली. कोणाचा दोष? पकडून आणा. मग त्या पाणी घालणाऱ्याला पकडून आणलं ज्यांनी कालवलं होतं त्याला. मग त्याला विचारलं तू काय एवढं पाणी घातलं? बघ म्हणला तुझ्यामुळं बकरी मेली. मग तो म्हणला माझं काही दोष नाही आहे. ते पूर्वी ते पखालीत आणायचे ना पाणी, पखाल म्हणजे चामड्याचं एक पिशवी टाईप. तर ते म्हणले की त्याचं एक काय डायमेन्शन होतं, त्याचं एक माप होतं. मग ते ज्यांनी मला पखाल दिली होती ती खूप मोठी होती, मी काय करणार, त्यात जेवढं पाणी आलं तेवढं मी घातलं. मग म्हणला ते ज्यांनी बनवलं पकडून आणा म्हणलं त्याला. कोणाला आणलं? ते कसाई ज्यांनी की ते बनवलं होतं त्याला. मग त्याला विचारलं की एवढी मोठी का पखाल बनवली तू? तो म्हणला मी काय करू, मी छोटी शेळी मागितली होती त्यांनी मोठी दिली. मग त्याची पखाल मोठी झाली, त्याचं काय असेल ते डायमेन्शन. मग सगळं करून शेवटी काय झालं, त्या कसाईला बोलवलं होतं. त्याला कसाईला सांगितलं की तुला आता शिक्षा. मग तो म्हणाला की नाही, मी मंत्र्याला सांगितलं होतं माझ्याकडे असे असे जनावरं आहेत. मग मंत्री म्हणाला की मग मंत्र्यावर चाललं ना. म्हटल्यावर मंत्री स्वतःला सेव्ह करण्यासाठी म्हटला नाही ह्याचाच दोष आहे, ह्यालाच फाशी द्या. स्वतःवर यायला लागल्यावर तो म्हणाला की नाही त्याचाच दोष आहे, आता निर्णय करा आणि त्याला फाशी द्या. मग ते कसाई घाबरायला लागला काय करायचं आता म्हणून. आणि ते कसाई होता असा एकदम बारीक होता. मग त्याला नेऊन सांगितलं राजाने की ह्याला मृत्यूदंड. कशासाठी? बकरी कोणाची मेली आणि कोणाला दंड. तर ते त्याला नेलं त्या फंद्याजवळ. तर ते आता टाईम होतं ज्यावेळेस फाशी चढवायचं त्यावेळेस त्याला नेऊन उभं केलं. तर ते फंदा होता एवढा मोठा आणि ते होता असा बारीक. मग ते फंदा बसला ना त्याच्या गळ्यामध्ये. आता काय करायचं? राजा म्हटला असलं चालायचं नाही, त्याच्या गळ्यात जर बसत नाही तर ज्याच्या गळ्यात बसते त्याला पकडून आणा म्हणले आणि फाशी द्या. कारण बकरी मेली आहे तर कोणाला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे. मग ते नाव दिलं होतं म्हणून अंधेर नगरी चौपट राजा. आणि मग ते शोधायला गेले तर कोण मिळालं? चेला. असं ते खाऊन खाऊन फुगला होता की म्हणला याचा गळा बरोबर बसणार त्याच्यावर. पकडून नेले सगळे सैनिक त्याला. कुठं? त्या ह्याच्या फंद्याजवळ. मग ते चेला म्हणते की मी काय केलंय, साधूला कशाला फाशी देते तुम्ही, मी काय चूक केली नाही काय नाही. कुठलं म्हणलं असलं न्याय तुमचं, कोण आहे राजा तुमचा? आता एवढं वेळ राजा माहीत होता बरं का, आता राजा अननोन झाला. मग त्यांनी विचारलं की कोण आणि कुठला राजा आणि मला कशाला तुम्ही सतवता, मी काय कोणाचं वाईट केलंय? नाही म्हणला तसलं काय बोलायचं नाही, सरळ सरळ येतो का मी तुला घेऊन जाऊ. आणि त्यांनी त्याला उचलून घेऊन गेले. मग आता ते फाशीचं फंदा बघितल्यावर त्याला रडू यायला लागलं. म्हणला मी कशाला आलो इथं, कशाला राहिलो, गुरु म्हणत होते ते बरोबर होतं. मग ते गुरूंची आठवण काढायला लागल्यावर त्याला अंतिम इच्छा म्हणल्यावर गुरूंना बोलवलं. आणि मग आता सोडवायचं तर होतं त्याला त्या केसमधनं. कसं सोडवणार? काय ते गुरु सांगितलं तरी पण ते अपील मान्य करणारा नव्हता राजा, चौपट राजा. त्यामुळं किती त्याला काय पडणार आहे. पण काहीतरी त्या साधूनी त्या चेल्याच्या कानात काहीतरी बोलला. ते बोलला की दोघं जण भांडायला लागले की मी जाणार फाशी. दुसरा म्हणला मी जाणार. दोघं भांडायला लागले तू नाही मी जाणार पहिला फाशी. मग त्यांचं बोलणं ऐकल्यावर म्हणले की आत्तापर्यंत दोघं मागं सरकत होते की मला फाशी नाही द्यायचं. आणि मग आता काय चाललंय यांचं? म्हणले तुम्ही भांडण करू नका, थांबा म्हणले राजाला बोलवतो. राजा आला तिथं. राजाला विचारलं, राजा बघितलं तर दोघं अजून पण भांडत होते की मी जाणार फाशीवर, तुम्ही नाही जायचं.
मग राजाने विचारलं काय नक्की गोंधळ सांगा. तर त्यावेळेस त्या चेल्याने सांगितलं, त्या गुरुनी सांगितलं की आत्ता काय म्हणायचं ते गुरुपुष्यामृत योग आहे. जर या वेळीस कोण मेलं, फाशी गेलं तर त्याला नियमाने स्वर्ग मिळणार, असं योग आहे. हा असं आहे होय. राजा म्हणाला दोघांना हाकलून द्या, कोण गेलं फाशीवर. लिटरली राजाला फाशी लटकवली माहितीये का. म्हणून अशा नगरामध्ये अंधेर नगरी चौपट राजा. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं, संसार म्हणजे असं आहे भूलभुलैया भ्रमरोग. म्हणून सांगितलं की कुठलाही कोणाचाही संसार असू दे. जर तुम्ही पिक्चर बघता काय असतं, प्रत्येक फिल्मची स्टोरी म्हणजे एक संसारा भावना आहे. त्यातून ती भावना काढून घ्यायला यायला पाहिजे. प्रत्येकाच्या जाऊ देत आता इथं बसलोय आपण एवढे सगळेजण, प्रत्येकाच्या लाईफची स्टोरी डिफरंट आहे. आणि ते प्रत्येकाचं त्यामुळं सांगितलं चिंतन जेवढं तो स्वतःकडं नेणार ना तेवढं त्याला ती भावना उपयोगी जगण्यासाठी, चिंतनासाठी, स्वतःकडे येण्यासाठी. म्हणून म्हटलं आपल्या जीवनामध्ये पण अनेक जण असे भेटतात ज्यांचं लाईफ स्टोरी आपण ऐकलेली असती, त्यांना काय काय भोगावं लागलं ते कळलेलं असतं. त्याच्यातून तरी सावधानता यायला पाहिजे. आणि सगळं करा की काय सोडा म्हणत नाहीत आचार्य, पण त्याच्यामध्ये जेवढी आपली आत्मभावना चालू राहणार आहे ना तेवढं तुम्हाला सुख आहे. काय म्हणले, म्हणजे तुम्ही काम करा, सगळं करा, स्वयंपाक करणार ह्यांनी सगळं करणार की संसार काय सोडून देणार नाही लगेच आपण, पण ते करत असताना सुद्धा भावना निरंतर ही असावी की मी तर सगळ्यापासून भिन्न जाणतोय. म्हणून साधे साधे शब्द वापरते, आम्हाला चालत नाहीये, मी जाणतोय, मी चालणारा नाहीये, मी बोलणारा नाहीये, मी जाणणारा आहे, मी ऐकणारा नाहीये, मी जाणणार आहे. असं वाटतंय का आता ऐकताय तरी सुद्धा. प्रयोग करा की तिथल्या तिथं की कानावर जरी शब्द पडतायत तरी सुद्धा ऐकतोय का मी काय करतोय, जाणतोय, त्या शब्दाला जाणतोय. कान ऐकायचं काम करत नसतात. कोण ऐकतं, कान ऐकतात म्हणले तर बहिऱ्याला कान आहेत का नाही, मग त्याला का नाही ऐकू येत. म्हणजे ऐकणारा मी नाहीये, मी तर जाणतोय. मग तिथं असणारे आत्मप्रदेश कार्य करतायत जाणायचं, म्हणून तुम्हाला ते शब्द समजतायत. पण आपल्याला वाटते की मी तर ऐकतोय, म्हणून सांगितलं की ऐकणारा मी नाही, मी तर जाणणार आहे. मग सगळ्यापासून भिन्न कसं आहे, सतत जाणतोय. ही भावना जिथं असेल तिथं नियमाने आपल्याला सुख आहे. मग काय सांगितलं पुढची 4 लाईन, मंथन करे दिन रात जलघृत हाथ में आवे नहीं, रज रेत पेले रात दिन पर तेल जो पावे नहीं, सद्भाग्य बिन जो संपदा मिलती नहीं व्यापार में, निज आत्मा के भान बिन त्यों सुख नहीं संसार में. चालतंय तुम्हाला घेतलं तर काय नाही त्याच्यात. काय सांगायला लागले, करा ट्रान्सलेशन. कोण करते, करा काव्य. मंथन करे दिन रात जलघृत हात में आवे नहीं, म्हणजे ताक करता ना घरी. मग जेव्हा त्या दहीला घुसळतो त्यावेळेस त्याच्यातून सारभूत येतं काहीतरी वर, पण त्यांनी सांगतायत तुम्ही रात्रंदिवस पाण्याचं मंथन करा. काय मिळणार आहे, थोडंसं मिळेल की लोणी. रात्र दिवस केलं म्हणल्यावर काहीतरी येईल की वर, त्यात घाण असते काही सुद्धा त्या पाण्यातून वर येत नाही. तर मंथन करे दिन रात जलघृत हात में आवे नहीं, त्या पाण्याला फिरवलं म्हणून त्यातनं घृत हातात येत नाही. रज रेत पेले रात दिन पर तेल जो पावे नहीं, म्हणजे काय, इंग्लिश मध्ये नाहीये ते, मराठी हिंदीच आहे, कळतंय तुम्हाला भैया लोकांना. करत नाही ट्रान्सलेशन. काय, जसं की वाळू रगडल्यावर किती तेल निघतं त्याच्यातून, तर जसं पाण्यातून लोणी निघणार नाही तसं वाळूतून तेल पण निघणार नाही. कशासाठी सांगायले,
चुकीच्या दिशेने एफर्ट केलं हा, काय नाही 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 नाही. तू आपलं शास्त्रातलं सांगायला मी तुझ्या संसारातलं विचारायला. तसं संसारामध्ये किती प्रयत्न केला तरी सुद्धा सुख नाही नाही नाही. सद्भाग्य बिन जो संपदा मिलती नाही व्यापार में. जोपर्यंत तुमचं पुण्य कार्य करणार नाही तोपर्यंत संपदा पण हातात येणार नाही. निज आत्मा के भान बिन त्यो सुख नाही संसार में. ज्याला कोणाला स्वतःचं भान नाही त्याला सगळ्या सामग्री राहू देत जवळपास, सगळी अनुकूलता राहू दे तरी सुद्धा सुख भोगू शकणार नाही. म्हणून सुखाचं साधन काय तनिष्का? सुख कुठं आहे, कशातून मिळणार? आहे जिथं तिथं शोधा तर मिळणार, बाहेर शोधलं तर मिळणार नाही. पुढचे 4 लाईन. संसार है पर्याय में निज आत्मा ध्रुवधाम है. संसार संकटमय परंतु आत्मा सुखधाम है. सुखधाम से जो विमुख वह पर्याय ही संसार है. ध्रुवधाम की आराधना आराधना की सार है. खरा ट्रांसलेशन तृप्तीताई. संसार है पर्याय में निज आत्मा ध्रुवधाम है. जो काय संसार दिसतोय ते सगळे पर्याय आहे आणि जो ध्रुव म्हणजे आत्मा आहे तो त्यामध्ये ध्रुव आहे. पुढं संसार करा कोणाला येते. संसार संकटमय परंतु आत्मा सुखधाम है. म्हणतं का एक जण तर संसार म्हणा की संकटमय आहे परंतु आत्मा सुखधाम आहे. कुठं असतो आत्मा? कुठं असतो? आत्मा म्हणजे भूत नाही बरं का. आत्मा म्हणजे आपला आत्मा आपल्यामध्ये आहे. तो भूतच आहे. तुम्ही पण सगळे माहित आहे का? जो भूतलावर राहतो तो भूत. मग आपण पण भूतलावरच राहतोय, जमिनीवर राहतो तो भूत. तर आत्मा आहे तो सुखाची वस्तू आहे. सुखधाम से जो विमुख वह पर्याय ही संसार है. सांग ऋत्वी. ईशान. सुखधाम म्हणजे काय ते वर सांगितलं त्यांनी. आणि त्यापासून विमुख असतो तो ती पर्याय संसार आहे म्हणतात. म्हणजे जो आत्म्यापासून विमुख होतो, आत्म्याकडे न बघता बाहेर बघतो तो, ती पर्याय ती दृष्टी म्हणजे संसार आहे. बाकी बाहेर काही संसार नाही. ध्रुवधाम की आराधना आराधना का सार है. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, एक फक्त आत्मा आहे ह्याची जाणीव ठेवायची आहे, तशी अनुभूती करायची आहे. आणि ती अनुभूती जेवढी निरंतर राहणार आहे तेवढं तुम्हाला सुख आहे. नाहीतर बाहेर किती शोधला तरी सुद्धा किती धन मिळाल्यावर सुख मिळणार आहे हो? किती पाहिजे संयम नको. चल दे काढून सगळे. सुख आहे का संसारामध्ये, त्या धनामध्ये? एक साधन वाटतंय आपल्याला ते सुखाचं, पण निर्णय राहू दे. पैसा राहणार तुमच्या हातामध्ये, पण हा निर्णय राहू दे की हे माझ्या सुखाचं साधन, सुखाचं स्थान नाही. आहे कुठं सुख? माझ्या मान्यतेत आहे. ते आलं म्हणून आणि नाही म्हणून हे सगळे मान्यता तुम्हाला सुख देणार आणि दुःख देणार आहे. म्हणून शेवटी मान्यतेने म्हणजे आपल्या परिणामांनीच आपण सुखी होतो. म्हणून सांगतायत काय, स्वतःकडे सन्मुख व्हा तर सुखच सुख आहे, आणि जो विमुख होतो त्याला नियमाने दुःख आहे. दुःख भोगायचं नसेल तर आत्मा आहे ह्याची प्रतीती करा. एवढं आपण आज करू शकतो, आपलं भाग्य आहे. पण ह्याच्या पुढं अजून गेल्यावर सांगितलं ना परवा काय, पंचम काळात जन्मलो हे दुःख काय म्हणायचं, पाप आहे आपलं. आणि आता ह्याच्या पुढं जी पिढी जन्मणार आहे अजून, ती आपल्यापेक्षा पुढची पिढी ती जास्त पापाच्या जवळ चालली आहे. षष्टम काळ म्हणजे महादुःखदायी आहे. म्हणजे समजून घ्या ना, पुढं जन्मणारा जीव दुःखाच्या जवळ जन्मतोय म्हणजे पापी आहे का पुण्यवान आहे? म्हणजे त्यांच्या कंपॅरेटिव्ह आपण अजून आज महाभाग्यवान म्हणा, ज्यांना की धर्माचा उपदेश मिळतोय, धार्मिकांचं सानिध्य मिळत आहे. ह्याच्या पुढं
ईशान काही राहणार नाही आहे माहिती का तुला. आत्ता गुरु आहेत आपल्याजवळ, सांगणारे आहेत ना एवढेच. ह्याच्यानंतर तू तयार झाला तरच नाहीतर यांच्यामधले कोण झाले ना मुनी तरच मिळणार तुला, नाहीतर तुमच्या पिढीला तर पुढं किती अवघड गोष्ट आहे. त्यामुळं जे मिळतंय ना तेवढं मिळवून घ्या, जेवढं आपल्याला करू शकतो तेवढं करा. नाहीतर आज पण आता असे गाव आहेत अनेक जिथं की त्यागी नाही मिळत, मुनी नाही मिळत असे योग्य मार्गदर्शन करणारे, आणि मग ते लोक किती तरसतात. म्हणजे आत्तासुद्धा अशी दशा आहे, मिळणार तर तुम्हाला फार रेअरली मिळणार आहे, आणि ज्यांना मिळालं त्यांना त्याचं जर महत्त्व नाही तर मग पुढं जाऊन कुठं आपल्याला मिळणार असे पुन्हा. म्हणून जे मिळालं त्याचं सार्थक करून घ्या, आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या रत्नत्रयाच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ करा. ध्यान सांगती असता सांगती मी जाणा हा मी जीव आहे, हा मी ज्ञानमय आहे, हा मी शरीरापासून भिन्न आहे, मी सुखी आहे, मी ज्ञाताद्रष्टा आहे, हा मी भगवान आत्मा आहे, मी आहेच. विसर्जन.